नमस्कार मित्रांनो. आज भारतीय स्तरावर काँग्रेस आणि बी जे पी हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यात काँग्रेसची अवस्था फारशी चांगली नाही. जो 50 वर्षापूर्वीचा त्यांचा जो जनाधार होता तो आता हळूहळू कमी झाला. विशेष म्हणजे बी जे पीचा तो वाढू लागला. बी जे पी ही उत्तर भारतात, पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणात प्रबळ आहे, पण दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे त्यांना अजून तेवढा जनाधार मिळवता आला नाही. पूर्वेकडे सुद्धा आसाम वगैरे जे बाकी राज्य आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण पश्चिम बंगाल हे असं राज्य आहे की अजून ममता बॅनर्जीने त्यांना पाहिजे तेवढा शिरकाव करू दिला नाही. मागच्या निवडणुकीत त्यांचे 70च्या वरती आमदार निवडून आले, पण सत्ता मिळाली नाही. पण आता असं वाटतं की जे निवडणूक आयोगाने मतदान परीक्षण सुरू केलं त्यानंतर ज्या पद्धतीने ममता बॅनर्जीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला ते लोकांच्या लक्षात आलं की ममता बॅनर्जी नक्की कोणत्या बाजूला आहेत आणि त्यांचं काय चाललं आहे. तेव्हा पुढच्या 6 महिन्यात येणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जीला बहुतेक त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि खाली दक्षिणेकडे की जे तामिळनाडू, केरळ, त्याच्यानंतर आंध्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये बी जे पीचा जनाधार बराचसा कमी आहे. त्यात कर्नाटकमध्ये ते 2 वेळा सत्तेवर आलेले आहेत आणि ओरिसामध्ये सुद्धा ते आता सत्तेवर आहेत. खरं म्हणजे महत्त्वाचं जो दक्षिणकडचा द्रविड प्रदेश आहे तो तामिळनाडू हळूहळू तोही टॅलींच्या हातातून निसटतो की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण त्या ठिकाणी MDAMK आणि दुसरा एक पक्ष, दोघं पक्ष त्या ठिकाणी आलटून पालटून सत्तेवर येतात. पूर्वी करुणाकरन आणि आणि त्यांचा जो दुसरा विरोधी पक्ष होता तोही सत्तेवर येत होता. पण आता दुसरा पक्ष खूप कमकुवत झाला आणि स्टॅलिन सत्तेवर आहेत. पण स्टॅलिनचं हिंदू विरोध हे हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागलं आणि त्या ठिकाणी लवकरच परिवर्तन नाही तरी मोठ्या प्रमाणात बी जे पीचा शिरकाव होईल अशी परिस्थिती आहे. पण आज घडीला केरळचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी बी जे पीने मोठी मुसंडी मारलेली आहे. मागच्या वेळी फक्त त्यांचा एक खासदार निवडून आला होता, पण आता ती जी राजधानीचं शहर आहे तिरुअनंतपुरम त्या ठिकाणच्या महानगरपालिकेत बी जे पीला सत्ता मिळाली. बी जे पीला त्या ठिकाणी 50 जागा मिळाल्या आणि बी जे पीचा महापौर त्या ठिकाणी उभा राहिला. तेव्हा हा जो शिरकाव आहे हा फार महत्त्वाचा आहे. परत एका नगरपालिकेमध्ये सुद्धा बी जे पीला सत्ता मिळाली आहे. तेव्हा हळूहळू बी जे पीचा जनाधार वाढतो आणि त्यातल्या त्यात एका प्रार्थनास्थळामध्ये जो वाद झाला दिवा पेटवण्याचा, शेजारी मजार होती, तो दिवा पेटवायची परवानगी हिंदू मागत होते आणि तो निकाल कोर्टाने दिला. तेव्हा तामिळनाडू, केरळ हे सगळे राज्यांचे विरोधी पक्षवाले लोक काँग्रेससहित त्यांनी त्या न्यायाधीशावर महाअभियोग चालवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि मग लोकांचे हळूहळू डोळे उघडे लागले. खरं तर मुळात बी जे पीची त्या ठिकाणी मोठ्या कार्यकर्ते आहेत आणि संघाचेही फार मोठे कार्यकर्ते आहेत. हे सगळे आज बी जे पीच्या बाजूने उभे राहिले आणि भविष्यात केरळमध्येसुद्धा फार मोठ्या प्रमाणात जो डावे आहेत त्यांना खिंडार पडू शकतं. कारण त्या ठिकाणी काँग्रेस आणि डावे यांची आलटून पालटून सत्ता येते. पण काँग्रेसपेक्षा आज बी जे पीला त्या ठिकाणी चांगला जनाधार वाढलेला दिसून येतो. तेव्हा हळूहळू बी जे पीसुद्धा त्या ठिकाणी मुसंडी मारेल आणि केरळ भविष्यात त्यांच्या ताब्यात येईल. पण तामिळनाडूसुद्धा लवकर येऊ शकतो. भारतातले 2च असे राज्य आहेत की त्या ठिकाणी बी जे पीला फारसा प्रवेश नव्हता, पण हळूहळू बी जे पी त्या ठिकाणी प्रवेश घेऊ लागलेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आहे त्या ठिकाणी बी जे पी आणि काँग्रेसमध्ये जर लढाई झाली तर काँग्रेस हाही नेहमी खाली जाते आणि बी जे पीला त्या ठिकाणी सत्ता मिळते. कारण बी जे पीसमोर काँग्रेस फारशी टिकत नाही. आता अलीकडे तर जास्तच वाईट परिस्थिती आहे. त्याचं उदाहरण आपण बिहारमध्ये बघितलं. बिहारमध्ये काय परिस्थिती झाली, काँग्रेस फार तळाला गेली आणि मग नितीश कुमार आणि बी जे पी यांची सत्ता त्या ठिकाणी उभी राहिली आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस विरोधात आहे
त्या ठिकाणी बी जे पीला उत्तम सत्ता मिळते आणि त्याचा फायदा बी जे पी ही संघटनद्वारे चांगल्या प्रकारे घेत असते आणि मोदी हा करिश्माई नेता आहे त्याचाही फायदा त्यांना मिळतो. नमस्कार.